आणि आता पाहूयात महत्त्वाच्या बातम्या, पण थोडक्यात पाहूयात स्पीड न्यूज। युक्रेन संकटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली। या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री हंगेरी आणि पोलंडला जाण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले। तर मंत्री हरदीप पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल वी.के. सिंग इव्हॅक्युएशन मिशनमध्ये समन्वय साधण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये प्रवास करणार आहेत। युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून मोल्दोवा, हंगेरी भारतीयांसाठी नवीन एक्झिट पॉइंट्स तयार करण्यात आलेले आहेत। तर बुडापेस्टमधून भारतात येता येणार असल्याचं परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी म्हटलंय। तर पंतप्रधानांच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय। रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्यात आली होती। या बैठकीमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेची तातडीची बैठक बोलावण्याच्या प्रस्तावावर मतदान झालं। तर या प्रस्तावाच्या बाजूने 11 मतं पडली आहेत। भारत, चीन, यूएई मतदानापासून पुन्हा दूर राहिला आणि त्यामुळे महासभेची बैठक होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। कूटनीती आणि संवादाच्या मार्गानेच हा प्रश्न सुटू शकतो असं भारतानं स्पष्ट केलंय। युक्रेन आणि रशिया सरकारनं शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे। शरद पवार यांनी याबाबत परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि युक्रेनमध्ये खार्किव्ह शहरात हल्ले होत आहेत, तिथेच भारतातील अनेक विद्यार्थी शिकायला जात आहेत। तर 15,000 विद्यार्थी तिथे अडकलेले असून त्यांना लवकरात लवकर भारतात आणावं अशी मागणी पवारांनी केली आहे। युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आता अमेरिका, ब्रिटनसह युरोपियन देशांनी रशियाची आर्थिक कोंडी करण्यास सुरुवात केली आहे। रशियातील निवडक बँकांना स्विफ्टमधून हद्दपार करण्यात आलेलं आहे। तसंच रशियाच्या मध्यवर्ती बँकेवर प्रतिबंधात्मक निर्बंध लादण्यात आले आहेत। रशियाची तेल आणि वायू निर्यात स्विफ्टवर अवलंबून आहे। त्यातच आता रशियाचं चलन असलेल्या रुबलमध्ये मोठी घसरण झाली आहे आणि त्यामुळे मॉस्कोच्या शेअर बाजारातील सगळे व्यवहार आज दुपारपर्यंत बंद राहणार आहेत। तर या युद्धामुळे आता रशियावर आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे। युक्रेन रशियामध्ये जोरदार युद्ध सुरू असूनही युक्रेनकडूनही रशियाला जोरदार प्रत्युत्तर दिलं जाते। युक्रेन सैन्यांनी रशियाचा लढाऊ रणगाडा नष्ट केलाय। तर रणगाडा उद्ध्वस्त झाल्याचा व्हिडिओ समोर आलेला असून तोडीस तोड उत्तर युक्रेननं सैन्यांकडून दिलं जाते। युक्रेनमध्ये शिरलेल्या रशियन सैन्यांना स्थानिकांनी विरोध केलेला असल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय। युक्रेन नागरिकांचा चले जावचा नारा स्थानिकांनी दिलाय। तर जॉर्जियाकडून रशियानं तिथल्या नौकांना इंधन देण्यास नकार दिलाय। केंद्र सरकार राबवत असलेलं ऑपरेशन गंगा वेगानं सुरू आहे। युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन आता 5वं विमान दिल्लीत दाखल झालेलं आहे। 249 भारतीयांना घेऊन हे विमान रोमानियामधून निघालं होतं। तर आज सकाळी हे विमान दिल्ली विमानतळावर दाखल झाले। युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या शिक्षणासाठी गेलेला अमरावती जिल्ह्याचा शाहीर तेलंग हा विद्यार्थी चांदूर रेल्वे येथे त्याच्या घरी सुखरूप परतलेला असून युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यावर अतिशय भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती आणि लवकर मायदेशी आणि घरी पोहोचतोय कधी अशी देशाची व घराची ओढ लागलेली होती। मात्र आता घरी आल्यानं खूप समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया साहिरनं दिली आहे। युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेला भिवंडीमधील प्रतीक चव्हाणही सुखरूप मुंबईत पोहोचला। युक्रेनमध्ये सगळ्याच नागरिकांमध्ये भीतीदायक वातावरण असून त्या ठिकाणी अनेक जण अडकले असल्याची प्रतिक्रिया प्रतीकनं दिली आहे। युक्रेन शिया युद्धाचा शेअर बाजार जो आहे तो आता चांगलाच त्याचा परिणाम पाहायला मिळतोय। आठवड्याच्या सुरुवातीला सेन्सेक्समध्ये पुन्हा घसरण झाली आहे। त्यामुळे गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालेलं असून अनेकांना याचा फटका बसलाय। सरकारकडून संभाजीराजेंना चर्चेचं निमंत्रण देण्यात आलंय। आरक्षणाच्या मुद्द्यावर वर्षा बंगल्यावर बैठक सुरू असून मराठा समन्वयक मुख्यमंत्र्यांमध्ये ही बैठक पार पडली जाणार आहे। तर या बैठकीतून तोडगा निघणार असल्याची शक्यता असून मार्ग निघायलाच हवा असं संभाजीराजेंनी म्हटलंय। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता खासदार संभाजीराजे आक्रमक झालेत। आझाद मैदानात त्यांचं
बेमुदत उपोषण सुरू झालेलं असून आज त्यांच्या या उपोषणाचा 3रा दिवस आहे। दरम्यान संभाजीराजेंच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळे सगळ्यांची चिंता वाढली होती। तर संभाजीराजेंच्या उपोषणादरम्यान अनेक राजकीय नेत्यांनी उपोषणस्थळी भेट घेतलेली आहे। गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील राजेंच्या मागण्यांवर चर्चा करणार असल्याचं आश्वासन संभाजीराजेंना दिले। तर संभाजीराजेंनी आपला लढा श्रीमंत मराठ्यांसाठी नसून गरीब मराठ्यांसाठी असल्याचं म्हटलंय। मराठा आरक्षणाला आरपीआयचा पूर्ण पाठिंबा आहे। संभाजीराजे आमचे जवळचे मित्र आहेत आणि त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी मोठा आवाज उठवला होता। तर महाराष्ट्र पिंजून काढत त्यांनी मराठा समाजाला जागृत केलं होतं, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय। कोल्हापुरात बुधवारी बंदची हाक देण्यात आलेली आहे। आजपासून कोल्हापुरात विविध पद्धतीची आंदोलनं सुरू होणार असून संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूरकर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। सोमवारी हळदी बंदची हाक देत रास्ता रोकोही करण्यात आलाय, तर आंदोलनाकडे सरकारनं दुर्लक्ष केल्यानं परिस्थिती चिघळत चालल्याचं पाहायला मिळतंय। मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंच्या मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आज पंढरपुरात बंदची हाक देण्यात आली आहे। मराठा महासंघाच्या वतीनं पंढरपुरात ही बंदची हाक देण्यात आली आहे। ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पुन्हा लांबणीवर पडलाय। ओबीसी आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली असून पुढील सुनावणी आता बुधवारी होणार आहे। तर राज्यात पुढे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाअंतर्गत होईल की ओबीसी आरक्षणाशिवाय होतील, यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका करण्यात आली होती आणि आता याबाबतचा निर्णय बुधवारी होणार आहे। तर ईडीच्या कोठडीत असलेल्या नवाब मलिकांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे। प्रकृती अचानक बिघडल्यानं जे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। डिस्चार्ज नंतर नवाब मलिकांना ईडी कार्यालयात घेऊन जाणार असल्याची माहिती मिळते। महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या एका विधानानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। औरंगाबादमधील कार्यक्रमात गुरुचं स्थान हे मोठं असतं हे सांगताना समर्थ नसते तर शिवाजींना कुणी विचारलं असतं का, असं विधान राज्यपाल कोश्यारी यांनी केलंय। दरम्यान राज्यपालांविरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलेलं असून राज्यपालांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन सुरू होतं। पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर हे आंदोलन करण्यात आलेलं असून राज्यपालांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। राज्यभरात शेतकऱ्यांचे वीज बिल खंडित करण्यावरून तीव्र आंदोलनं सुरू असताना थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करणार असल्याचा इशारा ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी दिलाय। ग्राहक वीज देयकाची रक्कम भरणार नाहीत अशा ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल आणि हे करताना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्याचे ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी रविवारी अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे एका कार्यक्रमादरम्यान दिला। वनजमीनधारकांना सातबारा द्यावा यासह विविध मागण्यांसाठी मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरून धुळे जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी मोर्चा काढलाय। दरम्यान शेकडो आदिवासी बांधव धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असून शिरपूर तालुक्यातील सांगवी येथून आदिवासी बांधव जे आहेत ते पायी निघालेत। तर वनजमिनीचे प्रलंबित दावे, जमिनीचा सातबारा अशा विविध मागण्यांसाठी हा पायी मोर्चा काढण्यात आलाय। कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात अज्ञात शेतकऱ्यानं साप सोडलाय। दिवसा वीज देण्याची मागणी करत रात्री शेतात सापडलेले साप थेट सरकारी कार्यालयात सोडण्याची मोहीमच कोल्हापुरात सुरू झाली होती आणि तीच मोहीम आता सांगली जिल्ह्यात राबवली जात आहे। रात्री अपरात्री शेतात पाणी पाजताना सर्पदंश आणि जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचे मृत्यू ओढावत आहेत, त्यामुळे आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात पहाटे साप सोडून दिले गेले। रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले समुद्र किनाऱ्यावरून गेल्या महिन्यात वन सॅटेलाइट ट्रान्समीटर लावलेल्या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या सावनी नामक मादी कासवाला समुद्रात सोडलं होतं आणि त्या मादी कासवानं 1 महिन्यानंतर पुन्हा एकदा अंडी दिलेली आहेत। तर सॅटेलाइट ट्रान्समीटरमुळे हे स्पष्ट झाले। शुक्रवारी पहाटे केळशीच्या किनाऱ्यावर सावनी अंडी घालताना आढळले आणि भारताच्या किनारपट्टीवर सागरी कासव विणीच्या हंगामात ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या माद्या एकाहून अधिक वेळा विण करत असल्याचा हा पहिलाच पुरावा आहे।
आणि यानंतर स्पीड न्यूजमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आपण पाहणार आहोत देशभरातल्या आणि त्याचबरोबर क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या घडामोडी पण थोडक्यात. मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात झालेली असून सकाळी 11 पर्यंत 15% अधिक मतदान झालं असल्याची माहिती मिळते. तर या ठिकाणी 173 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान केंद्राबाहेर चोख बंदोबस्त आहे. तर या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं. अमित शहा आणि योगी आज गोरखपूरमध्ये रोड शो करणार आहेत. 6व्या टप्प्यासाठी अनेक नेते मंडळी या ठिकाणी हजर असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज रोड शो होणार आहे. तर भाजपचे सगळे नेते त्यांच्या तयारीत व्यस्त असून रोड शो यशस्वी करण्याची जबाबदारी जलशक्ती मंत्री डॉ. महेंद्र सिंग यांच्यावर देण्यात आली आहे. इंडो तिबेट बॉर्डरवर आयटीबीपी जवानांनी व्हॉलीबॉल खेळाचा आनंद लुटल्याचं समोर आलंय. उत्तराखंडमधील चायना बॉर्डरवरचा हा व्हिडिओ आहे. विशेष म्हणजे उणे 20 अंश तापमानात जवानांनी साहसी खेळ खेळलेला असून जवानांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. तर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी धर्मशाला येथे श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या T20 मालिकेतील विजयात काही त्रुटी काढल्यात. सुनील गावस्कर यांनी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांना इशारा दिलाय. तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं आपला सगळ्यात मोठा विक्रम केलाय. गावस्कर यांनी भारतानं या समस्येकडे लक्ष देणं आवश्यक आहे आणि अनेकदा मोठ्या धावांचे आव्हान स्वीकारणं परवडणारं नसल्याचं म्हटलंय. तर टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता रवी दाहियानं रविवारी इस्तांबूल येथे यासर डोंगू रँकिंग मालिकेत सुवर्णपदकासह मॅटवर जोरदार पुनरागमन केलंय. दाहियानं 61 किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये उझबेकिस्तानच्या गुलमजोन अब्दुल्लायevचा 11-10 असा पराभव केला. अभिनेत्री कंगना राणावतचा धक्कड चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख कंगनानं जाहीर केलेली असून 27 मे रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची पोस्ट कंगनानं सोशल मीडियावर शेअर केली आहे. तर दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा झुंड चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नागराज यांचा हा पहिलाच हिंदी सिनेमा आहे. झुंड नागराज यांनी मराठीत का केला नाही असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत. यावर नागराजनं सडेतोड उत्तर दिलंय. पुष्पा मराठीत का झाला नाही असा प्रतिप्रश्न नागराजनं केलाय. आणि यानंतर स्पीड न्यूजमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.